नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 30 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. कालपासून विदर्भ असेल, याचबरोबर मराठवाड्याचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाऊस पाहायला मिळाला. आजही राज्याच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणालीमध्ये आपण जर पाहिलं, जी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार झाली आहे ती सध्या सिस्टम छत्तीसगडपर्यंत पोहोचली. या ठिकाणी डीप डिप्रेशन तयार झाले आणि मान्सूनची जी अक्षरेषा येत आहे ती अक्षरेषा राजस्थान मध्य प्रदेशपासून या कमी दाबाचा जो पट्टा आहे, सर्क्युलेशन आहे, या ठिकाणी सध्या स्थित आहे. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणालीमध्ये जर पाहिलं, जे बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार झाला होता तो हळूहळू रांचीचा उत्तर भाग असेल या ठिकाणी सध्या स्थित आहे. आता हे कमी दाब येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याचा उत्तर भाग असेल, म्हणजेच नागपूरचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर ज्यावेळेला ही सिस्टम नागपूर जवळ येईल त्यावेळेला नागपूरचा आजूबाजूचा भाग असेल, चंद्रपूर असेल, याचबरोबर यवतमाळ असेल, अकोला असेल, या ठिकाणी त्याचा प्रभाव चांगला पाहायला मिळेल. तसेच खानदेशमधीलही येणाऱ्या 24 तासामध्ये मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपात पाऊस व 1 ते 2 ठिकाणी असे असतील त्या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये छत्तीस संभाजीनगरचा उत्तर भाग असेल, धुळ्याचा पूर्व भाग असेल, जळगाव आणि अकोला, बुलढाणा या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जसं सिस्टम हळूहळू पुढे सरकून जर निघून जाईल तर तसं विदर्भाकडून पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होईल. मात्र येणाऱ्या 2 दिवस तरी राज्यात चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर सध्याच लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री सोलापूरचा जो पूर्व भाग असेल, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरसचा पश्चिम भाग असेल हलक्या, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. मात्र करमाळा, म्हाडा, मोहोळ, सोलापूरचा शहर असेल, याचबरोबर बार्शी असेल, या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला आज रात्री मिळणार आहे. लाईटनिंग, थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर धाराशिव म्हणजे संपूर्ण जिल्हा असेल, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब, भूम, पारंडा या ठिकाणीही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच लातूरचा औसा असेल, निलंगा, उदगीर, काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस. अहमदपूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर बीडचा अंबेजोगाई, केज, बीड, पाटोदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. आष्टीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच गेवराई, माजलगाव, याचबरोबर जालनाचा दक्षिण भाग असेल, परतूर, अंबड, परभणीचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये पाथरी असेल, परभणी, गंगाखेड, तसेच हिंगोलीचा ब्रह्मपुरी, बसमत, नांदेडचा हदगाव, भोकर, बिलोली, देवरुख, कंधार म्हणजे संपूर्ण हा विभाग, या विभागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच छत्तीस संभाजीनगरमध्ये गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड, सोयगावचा काय भाग असेल, पैठणचा काय भाग असेल, या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र हे जे ढग तुम्हाला दिसतात हे संपूर्ण ढग हळूहळू या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ढगांपासून खानदेशमधील, याचबरोबर मराठवाड्याचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाकडून जर पाहिलं तर विदर्भाचा गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये चिंचोरा, मोर्शी, इटापल्ली, चारमोशी, गडचिरोली तालुका असेल, धनोरा असेल, कुरखेडा, मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. तसेच भंडारा, गोंदिया, नागपूर, तसेच चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. वाऱ्याचा जो वेग आहे तोही काही प्रमाणामध्ये जास्त पाहायला मिळतं, कारण सिस्टम जसजशी जवळ येईल तर तसा पाऊस या ठिकाणी अजून वाढेल आणि हा पाऊस इकडे पूर्वेला, पश्चिमेला सरकण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज रात्री बुलढाणा, अकोला, वाशिमचा उत्तर भाग असेल, अमरावतीचा भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळ जर पाहिलं, यवतमाळमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगलीचा जत असेल, कवठेमहांकाळचा भाग असेल, मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. आज रात्री उमदी, माडग्याळ, संख, जत, शेगाव, बनाळे, कोसारीचा भाग असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सांगली असेल, खानापूरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर तासगाव असेल, मिरज असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. शिराळा तालुक्याचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, तसेच सिंधुदुर्गचा उत्तर भाग आणि कोल्हापूरचा बहुतांश भाग, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
रायगडचा उत्तर भाग असेल, दक्षिण भाग असेल, तसे रत्नागिरीचा उत्तर भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. एक दुसऱ्या स्वरूपातच पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. घाटमाथ्यामध्ये एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पुणेचा बहुतांश भाग असेल, याचबरोबर साताराचा बहुतांश भाग या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. वातावरण स्वच्छ राहू शकतं. काही ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. अहिल्यानगरचा पश्चिम भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आपले शेतकरी मित्र आहेत अहिल्यानगरचे, हेही सातत्याने विचारतायत. त्या ठिकाणी पाऊस झाला नाही, मात्र येणाऱ्या 24 तासात त्या ठिकाणीही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर ढगाळ वातावरण व काही वेळापुरता हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नाशिकमध्येही संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला, ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही ठिकाणी लाइटनिंग, थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी ही होण्याची दाट शक्यता आहे. मात्र पाऊस जो असेल तो एकदम लाईट रेन पाहायला मिळेल. तसेच धुळे, नंदुरबार या ठिकाणी हे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर पावसामध्ये आता वाढ ही होण्याची दाट शक्यता. ही वाढ येणाऱ्या 2 ते 3 दिवस कायम राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पाहिलं, बहुतांश उद्या राज्यातील बहुतांश असे काही जिल्हे असणार त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. काही असे जिल्हे असणार त्या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं, रायगडचा दक्षिण भाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुंबई शहर, ठाणे शहर असेल, कल्याण, खालापूर, पेण, पाली, रोहा, पोलादपूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पालघरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो घाटमाथा भाग असेल, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा या भागामध्ये आपल्याला एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोल्हापूरचा पूर्व भाग असेल, हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर शहर असेल, या ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता. सांगलीमध्ये जत तालुक्याचा पूर्व भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज, वाळवा, शिराळा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सातारा जिल्ह्याचा शिरवळ, कोरेगाव, वडूज, सांगली जिल्ह्यात आटपाडी असेल, दहिवडी, फलटण, तसेच पुणे जिल्ह्याचा शिरूर असेल, दौंड असेल, बारामतीचा काय भाग असेल, इंदापूरचा काही भाग असेल, या ठिकाणी आपल्याला जो पाऊस असेल तो हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्या काही ठिकाणी असे असणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर ही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सातारा पश्चिम, पुणे पश्चिम हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. याचबरोबर सोलापूरचं पाहिलं तर म्हाडा, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. माळशिरसचा दक्षिण भाग असेल, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढाचा काय भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. अहिल्यानगरचा बहुधा संपूर्ण जिल्हा असेल, अकोले, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. एक दुसऱ्या स्वरूपात असे असतील त्या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस हा उत्तरेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. धाराशिव असेल, धाराशिवचं कळंब असेल, तुळजापूर, उमरगा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. बीडचा बहुतांश संपूर्ण जिल्हा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही अशा ठिकाणी असणार त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नांदेडचा संपूर्ण जिल्हा असेल, हिंगोली, परभणी, जालनाचा उत्तर भाग आणि छत्तीस संभागाचा उत्तर भाग या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर खानदेशमधील धुळे, नंदुरबारचा पूर्व भाग असेल आणि जळगाव संपूर्ण आणि छत्तीस संभाजीनगरचा उत्तर भाग असेल, बुलढाणा, अकोला हा जो पट्टा असेल या ठिकाणी अतिवृष्टी सदृश काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल व काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नाशिकचा पश्चिम संपूर्ण भाग असेल, याचबरोबर पूर्व भाग असेल, या ठिकाणी आपल्याला 1-2 स्वरूपात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र इगतपुरी, नाशिकचा सिन्नर भाग असेल, हा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी आपल्याला लाईट रेन पडण्याची दाट शक्यता. याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम असेल, यवतमाळचा संपूर्ण उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळ पूर्व, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी आपल्याला मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी तालुके सांगितलेले नाहीत, कारण तालुके संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळते. त्या पर्टिक्युलर तालुक्यामध्ये आपल्याला सांगता येत नाही की संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला हा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी जळगावचा भागात संपूर्ण जिल्हा असेल, या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला. म्हणजे या ठिकाणी अति मुसळधार व एक दुसऱ्या स्वरूपात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त जालना, संभाजीनगर, धुळे,
नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पुणे घाटमधील भाग, रायगड, सातारा घाटमधील भाग आणि कोल्हापूर घाटमधील भाग. याचबरोबर अमरावती असेल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर हिंगोली, परभणी, बीड जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल. तसेच नंदुरबारमध्येही अतिजोरदार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि पालघर या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. त्या ठिकाणीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग असेल आणि रत्नागिरी, ठाणे, मुंबई या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.